पाटण सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सातारा जिल्ह्यातील एक दुर्गम परंतु निसर्ग संपदेने नटलेला तालुका. तालुक्यातील 300पेक्षा जास्त गावांपैकी जवळपास 80% गावे व वाड्या वस्त्या डोंगर उतारावर किंवा पठारावर वसलेल्या असून शेती हा इथला मुख्य व्यवसाय. तालुक्यात पावसाळ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी इथल्या डोंगरांच्या तीव्र उतारामुळे पावसाचे पाणी विनावापर वाहून जाते. तीव्र डोंगर उतारांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होणारे तलाव व बंधारे बांधणे शक्य नसले तरी इथल्या भूगर्भीय रचनेमुळे जमिनीत मुरलेल्या पाण्यामुळे बहुतांशी ओढे व नाले हे 8 ते 10 महिने प्रवाहित राहतात, तर काही ठिकाणी बारमाही झरे देखील पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर माननीय पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत वळण बंधारे व साठवण हौद या योजनांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेली आहेत. वळण बंधारे व साठवण हौदाच्या माध्यमातून डोंगरी भागातील शेतीला विनामूल्य व शाश्वत सिंचनाची सोय निर्माण झाली असून गेल्या 2 वर्षात 40 योजनांच्या पूर्णत्वानंतर सुमारे 250 हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे. शाश्वत सिंचनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात 30 ते 40% इतकी वाढ झाली असून कोरडवाहू क्षेत्रात काही ठिकाणी 2 तर काही ठिकाणी 3 पिके घेता येत आहेत. या जलक्रांतीमुळे शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यास मदत होत असून सर्व शेतकऱ्यांनी माननीय पालकमंत्री महोदय व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे आभार मानलेले आहेत. पहिलं 15-20 वर्षापूर्वी 3.5 किलोमीटर लोक गावातील खणून पाट करून पाटानं पाणी आणायची आणि आज या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून काम झाल्यामुळं त्याचा फायदा लोकांना चांगल्या प्रकारे झाला. कारण डायरेक्ट पाणी हौदामध्ये येतं आहे आणि डायरेक्ट जिथं तेवढं पाणी आहे तेवढं पाणी आज या ठिकाणी हौदामध्ये येतं आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे. पूर्वी एक 10-15 एकर क्षेत्र या ठिकाणी भिजायचं, आता जवळजवळ 50-60 एकर क्षेत्र हे पाण्याखाली आलेलं आहे. त्याचा फायदा लोकांना पुरेपूर तिन्ही पिकं लोक आज या ठिकाणी घेत आहेत. आम्हाला फायदा झाला. 15-20 त्रास कमी झाला बघा. रात्रंदिवस आम्ही शेतीला रात्रंदिवस झटतो, पण आता झटायला लागत नाही. म्हणजे काय करायला लागायचं तुम्हाला? पाटाचं पाणी वळून न्यायचं, धरणं काढायची, हौद काढायचा, लय आम्हाला तपलीक होती. दिवस रात्र तुम्हाला जायला लागत. आता नाही लागत. तिन्ही पिकं निघणार, 4 पाय म्हणलं तर निघणार आमच्या 4 पिकं. आणि आता 8-10 एकर भिजते म्हणून मामा सांगतायत पहिल्या हौदावर. आता आपलं ते 20-25 एकर पर्यंत भिजणार. पहिलं तर म्हणजे आपला बंधारा होण्याच्या आधी तुम्ही या शेतीला पाणी कसं देत होता? सर्व गावातील ग्रामस्थ म्हणा ज्याची शेती बाबा ह्या पाटाखाली आहे, मग ती आपण 2-3 दिवस ते असं बांध धरून पाठ पूर्ण अगदी खोल करून मग पाणी आणायचं. असे 2-3 दिवस जायचे. मग आता समजा ह्या सीझनला गेलेच, परत आपल्या रब्बी हंगामाला सुद्धा हीच प्रकार करायचा आणि त्या कष्ट व्यर्थच जायचं. म्हणजे दरवर्षी आहेच ती, म्हणजे प्रत्येक वर्षी 2 वेळा ते कामच करावं लागायचं. आता आम्ही पाणी नुसतं फक्त तिथं काय चेंबरच खोलला आणि प्रत्येकाच्या शेतीत पाणी आलं. हा एक मोठा फायदा झाला. मग एवढं श्रमदान करून पण पाणी व्यवस्थित जात होतं का? नाही जात नव्हतं. म्हणजे कुठेतरी वेळेत ही समजा बाबा काय नाही 1-2 गुंठ रान आहे, मग हे 2 गुंठ रान बाबा किती सर्वसाधारण 1 अर्धा तास लागतो, तर त्याला जवळजवळ 1 दिवस पूर्ण गेला तरी पण पाणी पुरत नव्हतं. साधारण किती वेळ जायचं ह्याला? तरी 8-15 दिवसाचं सर्क्युलेशन राहील. आणि आता किती 4 दिवसात सगळं 4 दिवसात अख्खा शिवार तुमचं पाणी भिजून जातं. म्हणजे तुमचं श्रमदान वाचलं. तिथं बंधाऱ्यावर काय तुम्हाला जास्त कष्ट घ्यायचे अजिबात नाही, फक्त झाकण खोडलं की पाणी. असा हा जलसंधारणाचा पॅटर्न राज्यातील इतर डोंगरी तालुक्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल. धन्यवाद.